आपण सगळे म्हणतो की हा भारत कधी डेव्हलप होणार. इथे ना सिस्टमच खराब आहे आणि लोकांमध्ये अजिबात डिसिप्लिन नाही. पण आज मी तुम्हाला एक अनकम्फर्टेबल प्रश्न विचारणार आहे. देश मागे आहे की मग आपण सगळे? आपण रस्त्यावर कचरा टाकतो, सिग्नल तोडतो, हॉर्न वाजवत राहतो आणि पब्लिक ठिकाणी असलेलं टॉयलेट खराब करून बाहेर येतो आणि मग फेसबुकवर पोस्ट टाकतो, इंडिया शुड चेंज. पण चेंज कोण करणार? सरकार, सिस्टम की मग आपण? नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा सिव्हिक सेन्स म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने हा समस्या बनत चाललाय. सिव्हिक सेन्स म्हणजे मोठं असं काही नाही, ते म्हणजे फक्त एक बेसिक रिस्पेक्ट पब्लिक जागेचा, दुसऱ्या माणसांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचा. आपल्यापैकी बरेच जण फॉरेन कंट्रीला जातात पण तिथे कचरा टाकत नाही, सिग्नल पाळतात आणि रांगेत उभे सुद्धा राहतात. का? कारण तिथे फाईन आहे की मग तिथे कल्चर आहे? मग भारतात कल्चर का नाही? कारण आपण घरी ही गोष्ट शिकवतच नाही की पब्लिक प्रॉपर्टी ही सुद्धा आपलीच आहे. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की आपला देश गरीब आहे, पण सिव्हिक सेन्स गरीब असणं ही सगळ्यात मोठी गरिबी आहे. देश बदलायला मोठी रिव्हॉल्युशन्स लागत नाही, तर त्यासाठी फक्त या 5 गोष्टी करा. कचरा डस्टबिन मध्ये टाका, सिग्नल पाळा, पब्लिक प्रॉपर्टी तोडू नका, लाईन तोडू नका आणि दुसऱ्यांचा सुद्धा विचार करा. तुम्ही इतकं जरी केलं तरी देश 50% बदलू शकतो. प्रॉब्लेम आपल्या सिस्टम मध्ये नाही, तर प्रॉब्लेम चलता है ना या मेंटॅलिटी मध्ये. डेव्हलप देश हा रस्त्यांमुळे बनत नाही, तर तिथल्या लोकांच्या सवयींमुळे बनतो. देश बदलायचा असेल तर सुरुवात संसदेपासून नाही, तर आपल्या घरापासून कर. कारण भारत तेव्हाच बदलेल जेव्हा भारतीय बदलतील. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या विषयासोबत नव्या व्हिडिओमध्ये.